आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना महानगरपालिकेच्या निवडणुका 15 दिवसांवर आल्या आहेत। त्या झाल्या की लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। या निवडणुकांसाठी आवश्यक असते ती कार्यकर्त्यांची फळी आणि ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत। आज झालेल्या मेळाव्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रवीण बबनराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी आमदार विक्रम काळे, माजी आमदार सुरेशकुमार जेतलिया, धैर्यशील चव्हाण, शकुंतला कदम, अण्णासाहेब चित्तेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती। गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाची गणपतीजवळ जालना।